नमस्कार. तर आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा 1.1 चॅप्टर एक्सरसाइज बघितला होता. त्यानंतर आपण त्याच्या पुढचं टॉपिक आपण बघणार आहोत. त्या पुढचं टॉपिकचं नाव आहे ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. म्हणजे याचा अर्थ काय की दिलेल्या लिनियर इक्वेशन वरून आपण एक ग्राफ तयार करू शकतो. उदाहरणार्थ एक आपण बघणार आहोत की एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपल्याला दिलेला आहे आणि प्रश्न दिला आहे की ड्रॉ द ग्राफ ऑफ 2x - y = 4. ह्याचा आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर ह्याच्यामध्ये x आणि y इथे एक मी टेबल काढलेला आहे. त्यामध्ये लिहिले x y आणि x y. याचा अर्थ काय आहे की दिलेल्या इक्वेशनसाठी आपण आपल्या मनाने काहीतरी काय करायचं, आपल्या मनाने x च्या किंवा y च्या व्हॅल्यू घ्यायच्यात. आपण x च्या घेऊया. उदाहरणार्थ मी x च्या व्हॅल्यू घेतल्या 0 1 2 3 अशा माझ्या मनाने मी व्हॅल्यू घेतल्या. ठीक आहे. आणि घेतल्यानंतर पुढे काय करायचं बघूया की आता सोडवायचं आहे. हे कसं सोडवायचं बघूया की दिलेल्या इक्वेशनसाठी आपल्याला ग्राफ तयार करायचा आहे. ग्राफ काढण्यासाठी आपल्याला पॉईंट्सची गरज असते आणि पॉईंट्स काढण्यासाठी आपण x च्या व्हॅल्यू आपल्या मनाने घेतलेल्या 0 1 2 3. मग आपण ती व्हॅल्यू घेऊया. पहिल्यांदा x ची व्हॅल्यू 0 घेऊया. म्हणजे काय करायचं, पुट x = 0. दिलेल्या इक्वेशन मध्ये x ची किंमत आपण 0 टाकूया. म्हणजे काय आलं बघा, 2 × 0 - y = 4. So 0 - y = 4. So -y = 4. The -y = 4. So y म्हणजे हे मायनस आहे तिथे साइन तिकडे गेलं. So y = -4. जर आपण x ची व्हॅल्यू 0 घेतली तर y ची येणार आहे -4. आणि असं जर असेल तर हा 0 - 4 असं मिळून हा झाला. याची आपण घेतलेली व्हॅल्यू होती 0 आणि आपल्याला आलेली व्हॅल्यू आले -4. असा हा आपल्याला या ठिकाणी पॉइंट भेटलेला आहे. सिमिलरली आता आपण दुसऱ्या इक्वेशनसाठी आपण सोडवूया. फॉर सेकंड इक्वेशन आपण बघूया. दुसऱ्या व्हॅल्यूसाठी आपण सोडूया. पुट x = 0 आपण केलं तर सिमिलरली पुट x = 1. x = 1 व्हॅल्यू पुट करूया. सो गेट 2 × 1 - y = 4. So 2 1s are 2 minus y = 4. So that 2 - y = 4. मग आता या ठिकाणी -y इथेच ठेवूया आणि 2 तिकडे गेले. सो गेट 4 - 2. सो -y = 4 - 2 2. सो y = तिकडे गेले -2. अशा प्रकारे आपल्याला जर आपण x ची व्हॅल्यू 1 पुट केली तर आपल्याला y ची व्हॅल्यू भेटलेली आहे -2. आपण ती व्हॅल्यू लिहूया इथे. सो वी गेट y = -2. आणि हा जो पॉईंट आपल्याला भेटलेला आहे तो पॉईंट भेटलेला आहे 1 आणि -2. हे फक्त करण्यासाठी मी तसं ब्लॅक आणि ब्ल्यू पेनमध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढची व्हॅल्यू घेऊया आपण. पुट x = 2. x = पुट करूया. ह्याच्या इक्वेशनमध्ये सगळं 2 × 2 - y = 4. 2 2s are 4 - y = 4. So -y = 4 तिकडे गेले 4 - 4. So -y = 0. So -y = 0. So y = -0 कधी नसतो. So get y = 0. So y ची किंमत आपली आलेली आहे 0. y ची किंमत लिहूया आपण इथं 0. सो या ठिकाणचा जो पॉईंट आहे आपला तो पॉईंट आलेला आहे 2 आणि 0 असा पॉईंट आपल्याला आलेला आहे. सिमिलरली आता आपण x ची व्हॅल्यू 3 घेऊया. पुट x = 3. सो इक्वेशन काय होईल, 2 × 3 - y = 4. 2 3s are 6 - y = 4. सो -y = 4 - 6. सो -y = 4 - 6 आले -2. ठीक आहे. दोन्ही साईडला मायनस असेल याचा अर्थ दोन्ही साईडचे मायनस एकमेकाला कॅन्सल झाले. सो y = 2. आपल्याला y ची व्हॅल्यू भेटली 2. आणि हे इक्वेशन लिहिताना आपण लिहूया याचं इक्वेशन 3 आणि 2. तर लक्षात आलं की दिलेल्या इक्वेशनसाठी आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर ग्राफ आपल्याला काढण्यासाठी आपण काय केलं, एक टेबल काढला. त्यामध्ये x y आणि x y असे 3 रो केल्या आडव्या. त्याच्यामध्ये x च्या व्हॅल्यू आपल्या मनाने आपण पुट केलेल्या आहेत. x च्या व्हॅल्यू आपण काय टाकलेल्या आहेत 0 1 2 3 अशा आपण व्हॅल्यू त्यामध्ये
पुट केलेले आहेत. मग त्याच्यावरून आपण x ची व्हॅल्यू 0 पुट केली इक्वेशनमध्ये, आपल्याला y भेटला -4. x ची व्हॅल्यू आपण 1 पुट केली इक्वेशनमध्ये, आपल्याला y -2 भेटलं. x ची व्हॅल्यू आपण 2 पुट केली इक्वेशनमध्ये, तर आपल्याला y ची किंमत आली 0. x ची व्हॅल्यू आपण 3 पुट केली, y ची किंमत आली आपल्याला 2. अशा प्रकारे आपल्याला x च्या व्हॅल्यू आपल्या मनाने व्हॅल्यू पुट करायच्यात. हे व्हॅल्यू मी 0 1 2 3 पुट केलं, तुम्ही त्याच्यापैकी दुसरेही तुम्ही कुठलाही अंक त्याच्यामध्ये पुट करू शकता. परंतु एक साधारण आपल्याला अंदाज येतं की हे व्हॅल्यू पुट केलं तर येणारा आन्सर हे जरा पॉईंटमध्ये नसावं. यासाठी आपण एक जनरल सोपे जे काही डिजिट आपल्याला वाटतात ते त्यामध्ये पुट करायचे. आता आपल्याला काय आले XY असे म्हणून XY हा एक पॉईंट भेटला ग्राफवरचा, हिता एक पॉईंट भेटला, असे 1 2 3 4 पॉईंट भेटले. आता हे 4 पॉईंट आपल्याला ग्राफवरती ड्रॉ करायचे आहेत. आता ॲक्च्युली आपल्याकडे ग्राफ नाही आहे, परंतु आपण इथंच बोर्डवर बघणार आहोत की कशाप्रकारे आपण ग्राफवरती हे पॉईंट प्लॉट करायचे. बघूया आपण. ग्राफवरती आपल्याला अशा प्रकारे x आणि y ॲक्सिस आपण ड्रॉ करू शकतो. त्यामध्ये x आणि y ॲक्सिसचं इथं आपण एक प्रकारे इथं स्केल लिहितो. त्यामध्ये फॉर x ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट आणि फॉर y ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. आपण अशा प्रकारे या ठिकाणी स्केल द्यायचं आहे. स्केल ग्राफवरती आपण असंच काढतोय. त्यानंतर आपण त्या ठिकाणी इथं काय असतो आपलं 0, इथून आपला स्टार्ट होईल हे 1 2 3 4 5 6. इकडे काय होणार आहे -1 -2 -3 -4 -5 -6. इकडे पण काय होणार आहे 1 2 3 4 5 6. या ठिकाणी काय असणार आहे -1 -2 -3 -4 -5 -6. अशा प्रकारे हा आपला ग्राफ आहे. त्याच्यामध्ये आपण हे पॉईंट दाखवणार आहे. पहिला पॉईंट आहे आपला 0 -4. बघूया आपण 0 -4 कुठे भेटतोय. 0 -4 x ला 0 आणि y ला किती -4. सो y ला -4 कुठं आला, हा पॉईंट इथे आला. हा पॉईंटचं नाव आहे 0 -4. हा पॉईंट आला. दुसरा जो पॉईंट येतो हा आपला आहे 1 -2. x ॲक्सिस वरती 1 +1 आणि y वरती -2 म्हणजे हा पॉईंट इथं आला 1 -2. हा आणि इकडून असे एकमेकाला इथं हा मीट होतो, हा 1 आणि हा -2, त्यामुळे आपण हा पॉईंट इथं घेतला. दुसरा पॉईंट आहे आपला 2 0 इथं आला. हा x वरती 2 आणि y वरती 0 म्हणजे हा पॉईंट आपला आला. त्यानंतर चौथा जो पॉईंट आपल्याला आहे 3 2 पॉईंट आपला आहे x वरती 3 आणि y वरती 2. असं जर बघितलं आपण तर हे एकमेकाला बघा इथे आणि हे इथे, म्हणजे हा पॉईंट आपल्याला या ठिकाणी भेटला. तर हा जो पॉईंट होता तो आहे 1 -2. हा जो पॉईंट आहे आपला आहे 2 0. साईडला लिहूया आपण जरा 2 0 आणि हा जो पॉईंट आहे हा आहे आपला 3 2. अशा प्रकारे हे पॉईंट आपण दाखवल्यानंतर जर आपण हे एक स्केल घेतली, स्केलवरून जर आपण ह्यांना रेष जोडली आपण ह्याची, तर आपल्याला हे एकाच लाईनमध्ये सगळे पॉईंट्स जे आहेत ते येतील. आता हे काय आपलं स्केल जे आहे ते आपण व्यवस्थित म्हणजे एक रफ स्केल घेतलेला आहे. त्याप्रमाणे जर आपण हे जर आपण लाईन काढले तर ते एकाच बिंदूमधून जाते. अशा प्रकारे आपण हे एक लाईन ड्रॉ करू शकतो किंवा एक ग्राफ ड्रॉ करतो बाय लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलसाठी. आपण एक अशा प्रकारे आपल्या मनाने व्हॅल्यू घ्यायच्यात एक्सच्या 0 1 2 3 आपल्या मनाने, त्यावरून आपल्याला वायची व्हॅल्यू भेटेल. ह्या व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर त्यावरून आपल्याला कमीत कमी 4 तरी आपण बिंदू काढायचे आणि हे 4 बिंदू आपण प्लॉट केल्यानंतर आपल्याला एक लाईन भेटते. ठीक आहे. तर असं सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे 2 जर अशी इक्वेशन असेल तर अशा मग 2 लाईन येतील. ठीक आहे. जशी ही एक लाईन आहे तशी दुसरी एक लाईन येईल आणि त्या 2 लाईन एकमेकाला ज्या ठिकाणी मीट असतील, ज्या पॉईंटात एकमेकाला इंटरसेक्ट करतील, ते त्या 2 इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे.
बघूया आपण पुढचे एक्सरसाइज प्रॉब्लेम सेट 1.2 बघूया आपण त्यासाठी. प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे तो बघूया पहिल्यांदा. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन्स. एक टेबल आपल्याला कंप्लीट करण्यासाठी दिलेला आहे. सिमिलर टेबल आहे आपल्याला त्यामध्ये एक्स वाय, त्यामध्ये एक्स वाय आणि एक्स वाय अशा किमती आहेत त्यामध्ये, आणि 3 व्हॅल्यू आहेत 1 2 आणि 3 अशा 3 कॉलम आहेत. त्यामध्ये 3 5 आणि याची व्हॅल्यू दिलेली आहे 3 अशा आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या आहेत. त्याच्यावर आपल्याला इथं पण व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये 3 0. ठीक आहे. आता इथली जी व्हॅल्यू आहे ते दिलेली नाहीत. इथली एक व्हॅल्यू जी आहे दिलेली नाही आहे 3 आहे, आणि इथली जी व्हॅल्यू आहे ती आहे 0 3. ठीक आहे. सिमिलरली अजून एक आपल्याला टेबल दिलेला आहे याच्यामध्ये. एक्स वाय 1 2 3. त्याच्या व्हॅल्यू आपण बघूया. त्यामध्ये आहे -1 0 0 -4. ह्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या ब्रॅकेटमधल्या. त्यानंतर ना आहे ते 0 -4. ह्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. ठीक आहे. तर दिलेलं उदाहरण आपण जर पाहिलं तर बघूया. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. हा फक्त आपल्याला टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर आपल्याला इथं माहिती आहे एक्सची व्हॅल्यू 3 आहे, वायची दिलेली नाही, परंतु एक्स वाय हा कोऑर्डिनेट दिलेला आहे. म्हणजे पहिली जी व्हॅल्यू 3 ती कोणाची एक्सची आणि वायची काय असणार आहे 0. अशा प्रकारे डायरेक्टली आपण ह्याच्यावरून सांगू शकतो की एक्सची व्हॅल्यू 3 आहे तर वायची व्हॅल्यू 0 येईल, 0 असणार आहे. सिमिलरली अशा प्रकारे ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे. सिमिलरली इथल्या कॉलममध्ये इथं वायची व्हॅल्यू 5 आहे, एक्सची व्हॅल्यू दिलेली नाही आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण इक्वेशन्स दिलेले आहेत आपल्याला. इक्वेशन्स त्याच्यावरती राहिलेले आहे. इक्वेशन्स दिलेले. ह्या टेबलचे इक्वेशन जे आहे ते दिले x + y = 3, आणि याचं इक्वेशन दिलेले आपल्याला x - y = 4. ठीक आहे. तर याच्यामध्ये इथं आपल्याला व्हॅल्यू दिली होती म्हणून डायरेक्ट लिहिली आपण. या ठिकाणी वायची व्हॅल्यू दिलेली आहे पण एक्सची व्हॅल्यू दिलेली नाहीये किंवा इथं पण दिलेलं नाही. मग आता हे काय करायचं, तर हे सिमिलरली याच्या मागे आपण सोडलं होतं. ह्या वायची व्हॅल्यू आपण पुट करायची कोणामध्ये, इक्वेशनमध्ये. इक्वेशन कुठे दिले आपल्याला, इथे दिलेलं आहे. सो यू कॅन राईट हिअर पुट y = 5. मग y = 5 आपण इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर ना वायची काय आली, मग x + 5 = 3. सो x = 3 - 5. सो x = 8 - 2. 3 - 5 काय येतं, -2 येतं. 5 - 3 असलं काय येणार, 2 येतं. तसं 3 - 5 छोट्या संख्येतून मोठी संख्या जर मायनस केली तर येणाऱ्या संख्येला आपण निगेटिव्ह साईन द्यायचं. सो x = -2. म्हणजे इथं आपली जी व्हॅल्यू आली आहे एक्सची ती आली -2. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिणार आहे, एक्सची व्हॅल्यू काय आली -2 आणि वायची व्हॅल्यू आहे 5. हा ब्रॅकेट पण आपण इथं लिहिलेला आहे. सिमिलरली या कॉलममध्ये वायची व्हॅल्यू 3 दिलेली आहे, एक्सची दिलेलं नाही, परंतु खाली एक्स आणि वायची दोन्ही व्हॅल्यू दिलेल्या आहेत 0 आणि 3. याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू 0 आहे हे आपण डायरेक्टली सांगू शकतो. अशा प्रकारे हे जे ब्रॅकेट्स आहेत ते फिल केले आपण. सिमिलरली तिकडे सुद्धा आपण हे फिल करू शकतो. उदाहरणार्थ इथं वायची व्हॅल्यू 0 दिली, एक्सची दिलेली नाही, एक्स वायची पण दिलेली नाही. मग डायरेक्टली आपण इथं पुट करूया. काय पुट करूया, पुट y = 0. कशामध्ये पुट करणार व्हॅल्यू, तर व्हॅल्यू जर पुट करायची असेल तर इक्वेशन जे दिलेले आहे याचं
ज्यावेळेस आपण टेबल काढतो अशा प्रकारे कोऑर्डिनेट्स दाखवण्यासाठी, त्याच्यावरती आपल्याला त्याचं इक्वेशन लिहायचं आहे. सिमिलर दिलेलं आहे इथं x - y = 4. पुट करूया आपण व्हॅल्यू त्याच्यामध्ये, बघूया. y ची व्हॅल्यू 0 टाकल्यानंतर x - 0 = 4. सो x = x - 0 x असते, सो x = 4. सो x ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 4. त्याच्यामुळे हा जो कोऑर्डिनेट लिहिणार आहे तो पहिल्यांदा x ची व्हॅल्यू आली 4 आणि y ची आली 0 दिलेलीच आहे. अशा प्रकारे 4 0 हा या ठिकाणी व्हॅल्यू आलेला आहे. इथं बघूया आता x ची व्हॅल्यू दिलेली आहे -1, y ची दिलेली नाही, x y ची पण दिलेली नाही. त्याच्यामुळे आपण इथं पुट करूया. पुट x = -1 दिलेल्या इक्वेशन मध्ये आपण x = -1 पुट करूया आणि बघूया x ची व्हॅल्यू -1. सो -1 - y = 4. सो -y -1 तिकडे गेले झाले 4 + 1. सो -y झाले 5. ठीक आहे, -y = 5. सो y ची किंमत काय येणार, हे मायनस साइन तिकडे गेलं -5 म्हणजे -y होतं त्याची साइन तिकडे गेली. सो 5 झालं -5. y ची व्हॅल्यू आपल्याला भेटली -5. आपण लिहूया त्याच्यामध्ये y ची व्हॅल्यू -5. पण ह्याचं जे x y कोऑर्डिनेट काय आले -1 -5 असं आपण याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते लिहू शकतो. दुसरे तिथं काय दिलेलं आहे 0 - 4 तर दिलेलाच आहे. अशा प्रकारे हे जे पहिलं प्रश्न आहे याच्यामध्ये की कम्प्लीट द फॉलोइंग टेबल, याच्यामध्ये एखाद्या टेबलला आपण इथूनच बघूनच x y च्या व्हॅल्यूवरून दिले. ठीक आहे, व्हॅल्यू आपण लिहिली y ची. या ठिकाणी आपल्याला y ची दिली ती व्हॅल्यू x ची माहीत नव्हती. सो आपण काय केली, y ची व्हॅल्यू 5 पुट केली इक्वेशनमध्ये, आपल्याला x ची भेटली -2. सिमिलरली आपल्याला या ठिकाणी इथं सुद्धा इथं दिलं होतं y ची व्हॅल्यू 0 पुट केली तर x ची भेटली 4. x ची व्हॅल्यू इथं -1 पुट केली इक्वेशनमध्ये, y ची भेटली -5. अशा प्रकारे जर आपल्याला एक व्हॅल्यू माहीत असेल x किंवा y तर ती व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये पुट केली तर आपल्याला x माहीत असेल तर आपल्याला y भेटेल, y माहीत असेल तर आपल्याला x भेटेल, असं आपल्याला भेटते आहे. पुढे बघूया आपण प्रश्न क्रमांक 2. आता हे जर लक्षात आलं आपल्या तर पुढच्या आपल्याला गणित काहीच नाही, सगळ्यात सोपा प्रश्न आहे हा 10वी बोर्डासाठी, जिथे आपले कुठेही मार्क जाऊ शकत नाही. ठीक आहे, तर फक्त बारकाईनं आपल्याला प्रत्येक स्टेप जे आहे ते व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. बघूया आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघू. तर बघूया आपण क्वेश्चन नंबर 2 एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 1.2 मधला. त्यामध्ये इक्वेशन दिलेत आपल्याला x + y = 6 आणि x - y = 4. त्यासाठी आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा आपल्याला x + y = 6 या इक्वेशनसाठी एक टेबल आपण ड्रॉ केला कोऑर्डिनेटसाठी. त्यामध्ये x y आणि असे 4 कॉलम केलेत की त्यामध्ये आपल्याला 4 कोऑर्डिनेट्स पाहिजे. त्यासाठी x - y = 4 यासाठी पण आपण टेबल ड्रॉ केला x y आणि x y कोऑर्डिनेटसाठी 4 बिंदू मिळवण्यासाठी. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू आपल्या मनाने पुट करायचे. उदाहरणार्थ मी काय व्हॅल्यू घेतो त्याला पुट करण्यासाठी उदाहरणार्थ 0 1 2 3 ह्या व्हॅल्यू मी माझ्या मनाने घेतलेल्या आहेत आणि मी त्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार आहे. तर याच्यामध्ये मी डायरेक्टली जर व्हॅल्यू x = 0 पुट केली तर उदाहरणार्थ काय होते बघा, सॉल्व करून बघूया आपण यासाठी. इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन 2. फॉर इक्वेशन फर्स्ट काय केलं मी, पुट x = 0. x ची व्हॅल्यू 0 पुट केली. x ची जर व्हॅल्यू 0 पुट केली तर इक्वेशन काय होईल बघा, हे 0 + y = 6 म्हणजेच y = 6. अशा प्रकारे जर व्हॅल्यू पुट केली तर y ची व्हॅल्यू आली मला 6 आणि हा कोऑर्डिनेट आला मला 0 6 हा कोऑर्डिनेट भेटला पहिल्यांदा. सिमिलरली मी काय परत नंतर व्हॅल्यू अजून पुट करतो. पुट x = 1 कोणामध्ये, इक्वेशन 1 मध्येच. तर त्यानंतर त्याची व्हॅल्यू काय भेटली मला 1 + y = 6. सो y हे 1 प्लस आहे तिकडे जाऊन 6 कडे जाऊन काय होतील, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होतं माहिती आहे का, प्लसचं मायनस होतं, मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन होतं आणि डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन होतं. हा जो रूल आहे त्याला आपण बॉडमस रूल म्हणतो. बघूया आपण तो कधीतरी पुन्हा एकदा पुढं. सो y काय आले 6 - 1 काय आले, हे 5 आले. अशा प्रकारे x ची व्हॅल्यू पुट केली, y ची व्हॅल्यू भेटली मला 5. सो इथे 5 आलं आणि हा कोऑर्डिनेट मला भेटला 1 5 हा कोऑर्डिनेट भेटलेला. सिमिलरली मी x ची व्हॅल्यू पुट x = 2, x ची व्हॅल्यू 2 पुट करतो. सो 2 + y = 6. सो y किती आले 6 - 2. सो y किती आले 6 - 2 = 4. अशा प्रकारे x ची व्हॅल्यू जर 2 पुट केली तर मला y ची व्हॅल्यू आलेली 4. त्यामुळे हा कोऑर्डिनेट काय आला माझा 2 4 हा कोऑर्डिनेट मला या ठिकाणी भेटलेला आहे. त्याबरोबर पुढे काय मी पुट केले, पुट x = 3. तर आय गेट 3 + y = 6.
इक्वेशनमध्ये पुट केलं. सो गेट y इज इक्वल टू 6 - 3 आणि y इज इक्वल टू 6 - 3 वाले y इज इक्वल टू आलं 3. जर x ची व्हॅल्यू 3 ठेवली तर y ची पण व्हॅल्यू मला 3 भेटली. सो माझा कोऑर्डिनेट आला 3 3 हा कोऑर्डिनेट आला. अशा प्रकारे काय केलं आपण x + y इज इक्वल टू इक्वेशन फर्स्ट साठी आपल्याला 4 कोऑर्डिनेट्स या ठिकाणी भेटलेले आहेत. आता आपण x - y इज इक्वल टू 4 याच्यासाठी सोडूया. मग त्यासाठी लिहूया फॉर इक्वेशन 2 साठी आपण व्हॅल्यू पुट करूया. फॉर इक्वेशन 2 आय कॅन पुट त्याच व्हॅल्यू मी घेणार आहे 0 1 2 3 ह्या व्हॅल्यू मी घेऊन पुट करतो. त्यानंतर बघूया फॉर इक्वेशन 2 आय कॅन पुट x इज इक्वल टू काय घेतली मी व्हॅल्यू 0. पुट x इज इक्वल टू 0. इक्वेशन काय झालं मग इक्वेशन 2 होतं आहे इथं आहे x - y इज इक्वल टू 4. त्यामध्ये 0 - y इज इक्वल टू 4. सो -y इज इक्वल टू 4. सो y इज इक्वल टू आले -4 ची व्हॅल्यू आली -4. सो कोऑर्डिनेट आला माझा 0 -4 हा कोऑर्डिनेट आलेला आहे. सिमिलरली आय कॅन पुट सेकंड कोऑर्डिनेटसाठी x इज इक्वल टू 1. तर इक्वेशन काय आलं माझं 1 - y इज इक्वल टू 4. सो -y इज इक्वल टू 4 - 1. सो -y इज इक्वल टू 3. सो y इज इक्वल टू काय आली व्हॅल्यू -3. सो y इज इक्वल टू व्हॅल्यू आली -3. सो कोऑर्डिनेट आला माझा 1 आणि -3. सिमिलरली पुढे पुट करूया व्हॅल्यू अजून पुट x इज इक्वल टू 2. x इज इक्वल टू व्हॅल्यू पुट केली. सो याच्या इक्वेशनमध्ये सो गेट 2 - y इज इक्वल टू 4. सो -y इज इक्वल टू 4 - 2. ठीक आहे. सो आय गेट -y इज इक्वल टू 4 - 2 आले 2. सो y इज इक्वल टू काय आले -2. सो y ची व्हॅल्यू आली माझी -2. सो इधर -2 मग हा कोऑर्डिनेट आला माझा 2 - 2 हा कोऑर्डिनेट आलेला आहे. सिमिलरली आय कॅन पुट x इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 3 पुट केल्या काय आलं बघा 3 - y इज इक्वल टू 4. सो -y इज इक्वल टू 4 - 3. 3 पलीकडे दोन मायनस झाले. सो आय गेट -y इज इक्वल टू 4 - 3. 4 मधून 3 गेले मायनस झाले. वी गेट 4 - 3 1. सो y इज इक्वल टू हे -y इज इक्वल टू 1. सो y इज इक्वल टू काय येणार -1. इथलं मायनस पलीकडे गेले मायनस झालं 1चं. सो y इज इक्वल टू -1 व्हॅल्यू आले -1. कोऑर्डिनेट आला माझा 3 - 1. लक्षात आले की आपण काय केलं की इक्वेशन्स आपण ग्राफिकली सोडवतो. याच्यामध्ये इक्वेशन घेतले x + y इज इक्वल टू 6. आपण टेबल तयार केला. टेबलमध्ये आपल्या मनाने आपण व्हॅल्यू 0 1 2 3 पुट केल्या. ह्या व्हॅल्यू आपण पुट केल्या इक्वेशन 1 मध्ये. तर आपल्याला y च्या व्हॅल्यू भेटल्या 6 5 4 3 6 5 4 3. त्याच्यावरून आपल्याला कोऑर्डिनेट भेटले 0 6 1 5 2 4 3 3. त्यानंतर सिमिलरली आपण x - y इज इक्वल टू 4 इक्वेशनसाठी पण x च्या व्हॅल्यू घेतल्या आपल्या मनाने 0 1 2 3 ह्या व्हॅल्यू पुट केले इक्वेशन 2 मध्ये. त्यानंतर y च्या व्हॅल्यू भेटला -4 -3 -2 -1. कोऑर्डिनेट भेटले आपल्याला 0 -4 1 -3. तर हे कोऑर्डिनेट आपल्याला भेटलेले आहेत 4 कोऑर्डिनेट. आता हे आपण ग्राफिकली आपण दाखवायचे एक ग्राफवर आपण पॉईंट प्लॉट करून इझिली हे दाखवू शकतो. तर इथं काही ग्राफ नाही पण आपण बोर्डवरती बघूया कशा प्रकारे हे पॉईंट ग्राफ आपण प्लॉट करायचे आहेत. त्यामध्ये x ॲक्सिस y ॲक्सिस हा 0 पॉईंट आहे आपला. त्यामध्ये इथे येणार स्केल ऑन x ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. ऑन y ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. हे स्केल आलं 0 आलं. ठीक आहे. त्यात आपण पॉईंट्स दाखवू इथे कुठले कुठले 0 1 2 3 4 5 6 7 8. इकडे काय येणार ह्याचा इथे 0 आहे तर हा काय येणार इथे -1 -2 -3 -4 -5 -6. इकडे व्हॅल्यू येणार ह्याच्या 1 2 3 4 5 6 व्हॅल्यू आलेला आहे. खाली याच्या सेम व्हॅल्यू -1 -2 -3 -4 -5. ह्याचं थोडं जर हे थोडं इकडे तिकडे झालं तर आपल्या थोडेसे ज्या लाईन्स आहेत त्या
ॲक्युरेट थोडेसे येणार नाहीत, त्यामुळे आपण थोडा प्रयत्न करूया यासाठी -7. ठीक आहे, तर हा एक ग्राफ आहे आणि ह्या ग्राफवरती आपण पॉईंट प्लॉट करूया. पहिल्यांदा x + y = 6 यासाठी बघा 0 6 म्हणजे x असेल 0 आणि y वरचा 6 म्हणजे हा पॉईंट आलेला आहे इथे. हा पॉईंट आहे याचा 0 6. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे 1 5, x ॲक्सिसवरती 1 आणि yचं 5. सो मला हा पॉईंट या ठिकाणी इथं भेटतोय 1 5. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे 2 4 x ॲक्सिसवरती 2 आणि y वरती 4 म्हणजे हा पॉईंट जो आहे तो साधारण आपला पॉईंट जो आहे तो इथे भेटतोय. हा पॉईंट आहे 2 4. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे 3 3, x वरचा 3 आणि y वरचा 3, तर आपला हा पॉईंट भेटेल इथे. आणि हे जर आपण जोडून घेतले तर एक जनरली आपल्याला जोडल्यानंतर ना एक लाईन भेटेल, एकाला स्ट्रेट लाईन. तर हे जे लाईन आहे तर हे इक्वेशनसाठी आहे x + y = 6. हे इक्वेशन आपल्याला ह्या लाईनचं भेटतं, त्याच्यामुळे ते तिथे आपण लिहिलेलं आहे. सिमिलरली आता आपण दुसऱ्या इक्वेशनसाठी बघूया x - y = 4. x - y = 4 साठी आपण कोऑर्डिनेट्स आपल्याला दिसतोय कुठला 0 -4. हा कोऑर्डिनेट घेऊ आपण 0 -4, 0 आणि -4. 0 -4 इथे आला पॉईंट हा 0 -4. दुसरा जो कोऑर्डिनेट आहे तो आपला 1 -3, 1 ॲक्सिस x ॲक्सिससाठी 1 आणि y ॲक्सिसला -3. सो वेट हिअर 1 -3. साधारण हा पॉईंट इथे आलेला आहे 1 -3. दुसरा जो कोऑर्डिनेट आपला आहे 2 -2, 2 आणि -2. हा कोऑर्डिनेट आलेला आहे आपला इथे 2 -2. फोर्थ कोऑर्डिनेट आहे आपला 3 -1, x ॲक्सिसला 3 आणि y ॲक्सिसला -1. सो गेट हिअर इथे 3 -1. अशा वगैरे आपल्याला 4 कोऑर्डिनेट आले. ह्याच्यासाठी पण आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया. तर दिलेल्या लाईनवरून आपण ड्रॉ केल्यानंतर आपल्याला दोन्ही लाईन एकमेकाला एका पॉईंटला इंटरसेक्ट होतात हे कळते. आणि तो इंटरसेक्ट होण्याचा जो पॉईंट आहे तो एक जनरली जर आपण बघितला 1 आणि 5 ला आहे. कुठला आहे हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन? 1 नाही, x ॲक्सिसला काय यायचं, x ॲक्सिसला कुठला पॉईंट आहे हा 5 आणि ह्याचा y ॲक्सिसला कुठला जो कोऑर्डिनेट येतोय तो येतोय 1. म्हणून ह्याचं जे सोल्युशन आहे द इंटरसेक्शन पॉईंट, याचं पण ह्या लाईनचं पण आपण इक्वेशन लिहूया. या लाईनला x - y = 4 ह्या लाईनचं इक्वेशन आहे. ह्या दोन्ही लाईन एकमेकाला ज्या ठिकाणी भेटल्यात तो कोऑर्डिनेट आहे 5 1. म्हणून ह्या दोन लाईनचं जे सोल्युशन आहे, दोन्ही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे, त्यांचं जे सोल्युशन ते आपल्याला ग्राफवरून भेटली, तर आपल्याला सोडवायची गरज नाही वाटली. सो इंटरसेक्शन ऑफ 2 लाईन इज अ कोऑर्डिनेट 5 1. देअरफॉर याचा आन्सर काय आला? सोल्युशन 5 1. सोल्युशन ऑफ दिस 2 इक्वेशन x + y = 6 आणि x - y = 4 यांचं सोल्युशन आपल्याला आलेलं आहे 5 1. तर अशा प्रकारे दरवेळेस आपल्याला म्हणजे हे असं सोडवण्यासाठी लक्षात आलेलं असेल की दोन्ही इक्वेशन जर आपल्याला ग्राफिकली सोडवायचे असेल तर आपल्याला एक टेबल तयार करायचा x y आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू साधारण आपण एक्सच घेतलेलं बरं, सगळे एक्स किंवा वायच्या व्हॅल्यू, पण मोस्टली आपण एक्स घेतले, एकच घेतले चालते. एक्सच्या व्हॅल्यू आपण आपल्या मनाने घेतलेलं आहे 0 1 2 3. आपल्या त्यावरून x y 2 कोऑर्डिनेट भेटलेले, 4 पॉईंट आपण त्यावरून भेटलेले आहेत. ते आपण ग्राफमध्ये पॉईंट लोकेट केले आणि त्याच्यासाठी लाईन ड्रॉ केली. 2 लाईन ह्याची दोन्ही इक्वेशन एकमेकाला ज्या ठिकाणी भेटले त्याचा जो कोऑर्डिनेट आहे तो म्हणजे आपलं सोल्युशन आहे दोघांचा. कळलेलं असेल आपल्याला. बघूया आपण नेक्स्ट एक क्वेश्चन नंबर. तर आपण बघूया
प्रॅक्टिससाठी 1.2 मधला क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण आता. त्यामध्ये आपण इक्वेशन्स आहेत आपल्याला दिलेले x + y = 5 इक्वेशन फर्स्ट आणि x - y = 3 आणि आपल्याला हे सोडवायचे ग्राफिकली. आता जर ग्राफिकली आपले इक्वेशन सोडवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायचे, दिलेल्या इक्वेशनसाठी टेबल काढायचं आहे की आपल्याला त्यासाठी 4 कोऑर्डिनेट्स काढायचे त्या इक्वेशनसाठी. टेबल आपण काढलं x + y = 5 x y x - y = 3 त्यासाठी एक टेबल आहे. त्याचबरोबर x च्या व्हॅल्यू आपण आपल्या मनाने पुट केलेल्या आहेत. तर माझ्या मनाने मी x च्या व्हॅल्यू गेल्या 0 1 2 3 0 1 2 3. तर ह्या व्हॅल्यू दिलेल्या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर y ची व्हॅल्यू काय भेटते आपण बघूया. त्याच्यावरून 4 पॉईंट्स आपण काढायचा प्रयत्न करू. त्यासाठी पहिल्यांदा आपण फॉर इक्वेशन 1 साठी आपण व्हॅल्यू पुट करूया. पुट x = 0. So we get here 0 + y = 5. So we get y = 5. अशा प्रकारे x ची जर व्हॅल्यू 0 असेल तर y ची व्हॅल्यू आपल्याला भेटते 5 व्हॅल्यू भेटते. सो वी गेट द इक्वेशन 0 5. जे कोऑर्डिनेट आहे ते आपल्याला भेटले 0 5. त्याचबरोबर आपण आता पुढची व्हॅल्यू पुट करूया. वी कॅन पुट x = 1. x = 1 in equation 1. So we get here 1 + y = 5. So we get y = 5 - 1. So we get y = 4. अशा प्रकारे y ची व्हॅल्यू आपल्याला भेटती आहे 4. सो आपला जो कोऑर्डिनेट भेटेल तो काय आला 1 4 हा कोऑर्डिनेट भेटला. सिमिलरली वी कॅन पुट हिअर x = 2. सो वी गेट इक्वेशन 2 + y = 5. सो y = 5 - 2. So y = 5 - 2 I get 3. So y ची किंमत आली 3. सो इक्वेशन आलं 2 3. त्यानंतर आपण x ची व्हॅल्यू 3 टाकूया, पुट करूया. पुट x = 3. सो गेट 3 + y = 5. सो y = 5 - 3. सो y = we get 2. तर अशा पद्धतीने y ची व्हॅल्यू आली 2 आणि हा कोऑर्डिनेट आला 3 आणि 2 हा कोऑर्डिनेट आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे. हे आपण सोडवलं इक्वेशन 1 साठी. सिमिलरली आपण सोडूया. सिमिलरली फॉर इक्वेशन 2 साठी आपण सोडूया. इक्वेशन 2 साठी आपण x ची व्हॅल्यू 0 1 2 3 आपल्या मनाने आपण घेतले त्या आपण पुट करूया. सो फर्स्ट पहिली व्हॅल्यू पुट करू. पुट x = 0 कोणामध्ये इक्वेशन 2 मध्ये. इक्वेशन 2 आहे x - y = 3 त्यामध्ये x ची व्हॅल्यू 0. So we get 0 - y = 3. So minus y = 3. So we get y = -3. x ची व्हॅल्यू आली आपली -3. हा कोऑर्डिनेट आपला आलेला आहे 0 -3. दुसऱ्यांदा आपण पुट करूया. पुट x = 1. So I get here 1 - y = 3. So minus y = 3 - 1. So minus y = 2. So y = I get -2. तर y ची व्हॅल्यू आली माझी -2. हा कोऑर्डिनेट आला माझा 1 आणि -2. सिमिलरली अजून पुढे पुट करूया व्हॅल्यू. पुट x = 2 व्हॅल्यू पुट केली इक्वेशन 2 मध्ये. सो आय गेट 2 - y = 3. सो हिअर -y I get 3 - 2. So at -y = 3 - 2 1. सो y ची व्हॅल्यू आली -1. सो y ची आली -1. सो कोऑर्डिनेट आला 2 - 1. सिमिलरली लास्ट व्हॅल्यू पुट करूया आपण x = 3. सो इक्वेशन काय येईल माझं x ची व्हॅल्यू 3 पुट केली तर आय गेट 3 - 1 = 3. सो -y = 3 - 3. सो -y = 0 म्हणून y बरोबर किती आलं 0. y ची व्हॅल्यू 0. सो आय गेट दिस 3 0 3 0. तर 3 0 हे इक्वेशन मला या ठिकाणी कोऑर्डिनेट्स मला त्या ठिकाणी भेटले. असं काय x + y = 5 आणि x - y = 3 ह्या दोन्ही इक्वेशनसाठी आपल्याला 4 कोऑर्डिनेट्स भेटलेले आहेत. आता आपण हे शो करूया ग्राफवरती. ग्राफिकली आपण बघूया इक्वेशन्सची लाईन कशा ड्रॉ होत आहेत आपण बघू, चेक करूया. ह्या दोन्ही इक्वेशनसाठी आपण बघूया. इक्वेशन ड्रॉ करूया, लाईन ड्रॉ करूया अगोदर. x ॲक्सिस y ॲक्सिस 0 त्यामध्ये येईल 1 2 3
3 4 5 6. सिमिलरली इकडे काय येणार हा 1 2 3 4 5 6. सिमिलरली इथे काय येणार हा -1 -2 -3 -4 -5 -6. इकडे काय येणार हा 0 तर इथे येईल. हा आला इथं 1 2 3 4 5 आणि 6. तर आता आपण हे पॉईंट्स लोकेट करूया. तर पहिल्यांदा बघूया x + y = 5. इक्वेशनचे कोऑर्डिनेट आहे पहिला 0 5 0 5 म्हणजे x ला 0 आणि y ला 5. सो आय गेट दिस पॉईंट हिअर 0 5. दुसरा जो पॉईंट आहे तो आहे माझा 1 4. x साठी 1 आणि y साठी 4. मला हा पॉईंट इथे भेटला 1 4. दुसरा जो कोऑर्डिनेट आहे तो 2 3. 2 3 मला इथे भेटला. x साठी 2 y साठी 3. सो आय गेट हिअर 2 3. त्यानंतर चौथा जो कोऑर्डिनेट आहे आय गेट 3 2. 3 2 मला इथे भेटला 3 2 3 2. आणि मी एक लाईन अगोदर ड्रॉ करून घेऊया. एक लाईन आपली ड्रॉ होते याच्यामधनं. त्या लाईनचं इक्वेशन आहे x + y = 5. ह्यासाठी आपण हे ड्रॉ केलेले आहे. ठीक आहे. सिमिलरली आपण आता x - y = 3 या इक्वेशनसाठी आपण कोऑर्डिनेट्स त्याचे दाखवूया. आता पहिला कोऑर्डिनेट आहे 0 -3. 0 आणि -3. -3 मग हा इथे आलेला आहे 0 -3. दुसरा कोऑर्डिनेट आहे आपला 1 -2. 1 आणि -2. 1 x साठी 1 आणि y ॲक्सिस साठी -2. सो गेट हिअर इथं आला हा 1 -2. तिसरा जो कोऑर्डिनेट आहे आपला 2 -1. 2 -1 2 -1 x साठी 2 आणि इकडे -1. सो गेट हिअर 2 -1. आणि चौथा जो कोऑर्डिनेट आहे 3 0. 3 0 म्हणजे नंतर तो इथं आला. हिअर आय गेट 3 0. तर आता मग याची लाईन ड्रॉ आपण करूया. तर एक रफली पॉईंट जो आलेला आहे माझा तो आलेला आहे 4 1. हा त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट आलेला आहे. ही जी लाईन आहे ही कोणासाठी आहे x - y = 3. ह्या इक्वेशनसाठी आपण लाईन ड्रॉ केलेला आहे. तर अशा प्रकारे दोन्हीही इक्वेशन्स आपण ग्राफिकली रिप्रेझेंट केले आहे ग्राफवरती. आणि दोघांचं इंटरसेक्शन एकमेकाला होतं आहे 4 1 ह्या पॉईंटला. सो हिअर इंटरसेक्शन कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इज काय आहे 4 1. 4 1 लाईनचं इंटरसेक्शन होतं आहे. म्हणून ह्याचं सोल्युशन हे आन्सर काय आलं. सो आन्सर इज द सोल्युशन 4 1. सोल्युशन 4 1 हे त्याचा आन्सर आहे. अशा प्रकारे x + y = 5 आणि x - y = 3 या दोन्ही इक्वेशनसाठी आपण ग्राफिकली रिप्रेझेंटेशन करून आपल्याला याचं सोल्युशन भेटलं आहे 4 1. हे असं तुम्ही सिमिलर ग्राफवर दाखवायचं. इथं स्केल वगैरे लिहायचं आहे दरवेळेस. स्केल ऑन x ॲक्सिस 1 centimeter = 1 unit. ऑन y ॲक्सिस 1 centimeter = 1 unit. ठीक आहे. समजलं असावं. बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 बघूया आपण. तर बघूया आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर 3. त्याच्यामध्ये इक्वेशन्स आपल्याकडे आहेत x + y = 0 आणि 2x - y = 9. इक्वेशन 1 आणि 2. तर आपला ग्राफिकली हे सॉल्व करायचं आहे. त्यासाठी आपण टेबल्स आखलेले आहेत कोऑर्डिनेट्स मिळवण्यासाठी. त्यामध्ये आपण टेबलमध्ये लिहिले x y. तर याच्यामध्ये आपण काय करूया एक्सच्या किमती आपल्या मनाने आपण पुट करूयात. उदाहरणार्थ फॉर ह्या इक्वेशन फर्स्टसाठी x 0 1 2 3 या व्हॅल्यू मी घेतलेल्या आहेत. इक्वेशन 2 साठी सुद्धा मी ह्या घेऊ शकतो. आता इक्वेशन 2 साठी
आपण घेऊन बघूया काय येते, काय पॉईंट्समध्ये येऊ शकतात काय आले तर 0 1 2 3. ठीक आहे. तर फॉर इक्वेशन फर्स्ट आपण काय केलं, एक्सची व्हॅल्यू आपल्यामध्ये पुट केलेली आहेत. फॉर इक्वेशन फर्स्ट आपण एक्सची व्हॅल्यू 0 पुट करू. इक्वेशन फर्स्टमध्ये पुट x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. सो वी गेट हिअर 0 प्लस y is equal to 0, so you get y is equal to 0. So y also get here 0, so मला coordinate भेटला 0 0. Then I can put x is equal to 1, so I get here 1 plus y is equal to 0, so y is equal to I get minus 1, so I get coordinate 1 minus 1. When I put here in equation what, in equation 1 x is equal to 2, x is equal to मी पुट केलं तर मला या ठिकाणी इक्वेशन्स भेटेल 2 plus y is equal to 0, so I get y is equal to -2. तर इझिली आपण डायरेक्टली ओळखू शकतो की उत्तर -2 येणार आहे. पण ठीक आहे, सॉल्व केलं तरी काय हरकत नाही. 2 -2 and then I can put x is equal to 3. I get 3 plus y is equal to 0. So get y is equal to 0 minus 3. Y is equal to -3. y ची व्हॅल्यू आली -3. सो कोऑर्डिनेट आला माझा 3 -3. हा कोऑर्डिनेट या ठिकाणी आलेला आहे. सिमिलरली फॉर इक्वेशन 2 साठी सुद्धा मी ह्या व्हॅल्यू ज्या आहे त्यामध्ये पुट करूया. So put here first, put x is equal to 0 in equation first. I get here 2 into 0 minus y is equal to 9. So I get minus y is equal to 9. So I get y is equal to minus 9 value आलेले. Then put next value, put x is equal to 1. So I get here 2 into 1 minus y is equal to 9. 2 minus y is equal to 9. So I get minus y is equal to 9 minus 2. So I get minus y is equal to 9 minus 2 7. So I get y is equal to -7. तो y ची व्हॅल्यू आली माझी. जर मी x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर y ची आली माझी इथं -9. सो I get 0 -9. हा कोऑर्डिनेट मला इथं भेटला. जर मी माझी x ची व्हॅल्यू 1 पुट केली तर माझी y ची व्हॅल्यू आली -7. तर मला कोऑर्डिनेट भेटला 1 -7. त्यानंतर समजा मी x ची व्हॅल्यू आता पुढे पुट करूया. x इज इक्वल टू 2. आय कॅन पुट हिअर, पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन सेकंड मध्ये आपण पुट x इज इक्वल टू 2. सो इक्वेशन काय भेटेल बघा, 2 into 2 minus y is equal to 9. म्हणजे किती आले 4 minus y is equal to 9. सो आय गेट minus y is equal to 4 minus 9 minus 4. So minus y is equal to I get 5. So y is equal to I get -5. y ची व्हॅल्यू माझी आली -5. का आले -5? कारण हे minus y is equal to 5 आले, हे मायनस पलीकडे गेलं म्हणून हे -5 आलं. सो आय गेट हिअर -5. सो माझा कोऑर्डिनेट आला 2 -5. हा कोऑर्डिनेट मला इथं भेटला. आणि लास्ट वन व्हॅल्यू आहे पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 2. आय गेट हिअर 2 into 3 minus y is equal to 9. 2 3s are 6 minus y is equal to 9. So minus y is equal to 9 minus 6. त्यामध्ये व्हॅल्यू पुट केली. सो 9 minus 6 आले 3 आणि minus y is equal to 3 आले. याचा अर्थ y बरोबर किती आलं -3. सो आय गेट हिअर -3. म्हणून हा कोऑर्डिनेटला 3 -3 हा कोऑर्डिनेट भेटले. अशा प्रकारे दिलेल्या इक्वेशनसाठी आपण 4 कोऑर्डिनेट्स काढलेले आहेत 4. त्यानंतर आपली काय करायचं, आपल्याला ग्राफवरती हे कोऑर्डिनेट्स ड्रॉ करून आपल्याला लाईन ड्रॉ करायच्यात आणि त्या लाईन एकमेकाला कुठे इंटरसेक्ट होत आहेत ते आपलं सोल्युशन असणार आहे. तर बघूया आपण ड्रॉ करून. त्यामध्ये एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, इकडे आपण लिहायचो स्केल लिहितो ऑन एक्स ॲक्सिस,
1 centimeter is equal to 1 unit. On y axis 1 centimeter is equal to 1 unit. त्यामध्ये आपण इथं 0 आला आपला ओरिजिन म्हणतो आपण त्याला. यानंतर आपण ड्रॉ करू आता हे 1 2 3 4 5 6 7 8 9 -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9. सिमिलरली आपण इकडे ड्रॉ करूया हे 1 2 3 4 5 6 7 8 9. सिमिलरली हे इकडे येईल 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. तर दाखवूया आपण कोऑर्डिनेट्स. फर्स्ट x + y = 0. फर्स्ट कोऑर्डिनेट आता 0 0 0 0. सेकंड कोऑर्डिनेट आपला आहे 1 - 1 म्हणजे 1 ॲक्सिसला आणि y ॲक्सिसला -1. इथले मायनस राहिल्या. y ॲक्सिसला हे खालचे कोऑर्डिनेट्स काय सगळे मायनस असतात. ठीक आहे. तो सेकंड कोऑर्डिनेट आपला 1 - 1 x ॲक्सिसला 1 आणि y ॲक्सिसला -1 म्हणजे हा कोऑर्डिनेट आपला आला इथे. हा आला 1 - 1. दुसरा जो कोऑर्डिनेट आहे आपला 2 - 2 सो 2 - 2 हा आला इथे 2 - 2. तिसरा कोऑर्डिनेट आपला 3 - 3. चौथा कोऑर्डिनेट 3 - 3 आला इथे 3 - 3. आपण याची एक लाईन ड्रॉ करून घेऊया. तर ही जी लाईन येते त्याचं इक्वेशन आहे x + y = 0. याचं इक्वेशन आपल्या लाईनवरून भेटतं. सेकंड आपण बघूया दुसऱ्या इक्वेशनसाठी 2x - y = 9. याचे कोऑर्डिनेट आहे 0 - 9. x ॲक्सिसला 0 आणि y ला -9 म्हणजे इथे आला हा कोऑर्डिनेट्स आला 0 - 9. दुसरा जो कोऑर्डिनेट आहे आपला 1 - 7 म्हणजे x ला 1 आणि y ला -7 म्हणजे हा कोऑर्डिनेट आला इथे आला 1 - 7. दुसरा जो कोऑर्डिनेट आपला 2 - 5 2 आणि -5 म्हणजे हा कोऑर्डिनेट आला आपला इथे आला इथे 2 - 5 हा कोऑर्डिनेट आहे. त्यानंतर नेक्स्ट चौथा कोऑर्डिनेट 3 - 3 3 - 3 म्हणजे हा कोऑर्डिनेट सेम आलेला आहे 3 - 3. ठीक आहे. हा पण कोऑर्डिनेट सेमच आहे म्हणून आपण याच्यासाठी ड्रॉ करूया लाईन इथून इकडे. तर ही जी लाईन भेटलेली आहे त्याचं इक्वेशन्स आपल्या लाईनचं हे आहे 2x - y = 9 आणि त्यांचं इंटरसेक्शन झालेला जो पॉईंट आहे तो आहे 3 - 3. म्हणून ह्या दोन्ही इक्वेशनचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे द कोऑर्डिनेट ऑफ इंटरसेक्शन पॉईंट इज 3 - 3. म्हणून आपलं जे आन्सर असणार आहे त्या आन्सरपैकी काय आहे आपलं सोल्युशन. आन्सरचं सोल्युशन xy = 3 - 3. म्हणून आपलं जे सोल्युशन जे आहे त्याचं आन्सर जे आहे ते पण आहे 3 - 3. ठीक आहे. आपल्याला समजलं असेल. बघूया आपण त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर बघूया आपण क्वेश्चन नंबर 4. इक्वेशन आहे 3x - y = 2x - y = 3. तर त्या इक्वेशनसाठी आपण टेबल ड्रॉ केलेले आहेत. x ची व्हॅल्यू 0 1 2 3 घेतलेले आहेत. इथं पण घेतलेले आहेत. त्यासाठी आपण आता पुट करूया व्हॅल्यू इक्वेशन्समध्ये.
पहिल्यांदा आपण सोडूया फॉर इक्वेशन फर्स्ट. पुढं एक व्हॅल्यू x इज इक्वल टू 0. x व्हॅल्यू 0 पुट करूया. सो वी गेट 3 into 0 minus y is equal to 2. So we get 0 minus y is equal to 2. So we get minus y is equal to 2. So y ची व्हॅल्यू आपली आली -2. कोऑर्डिनेट आपला आलेला आहे 0 -2. त्यानंतर आपण व्हॅल्यू पुट करूया. पुट x इज इक्वल टू 1. इक्वेशन आहे आपलं 3 into 1 minus y is equal to 2. व्हॅल्यू 1 पुट केली. 3 1 जा 3 minus y is equal to 2. So we get minus y is equal to 2 minus 3. So we get y is equal to -3. We get -1. दोन्ही साइडला मायनस मायनस कट झाले. We get y is equal to 1 व्हॅल्यू. We can put here 1. So we get here 1 1 हे व्हॅल्यू आले. त्यानंतर आपण पुट करूया. पुट नेक्स्ट व्हॅल्यू x is equal to 2. So we get 3 into 2 minus y is equal to 2. So we get 3 to the 6 minus y is equal to 2. So minus y is equal to 2 minus 6. So we get minus y is equal to -4. So we get here y is equal to 4. So we get y is equal to 4. So we get here 2 4 coordinate. Then we can put here another value x is equal to 3. So we get 3 into 3 minus y is equal to 2. So 9 minus y is equal to 2. So minus y is equal to minus 9. So minus y is equal to -7. So we get y is equal to here the value 7. So our coordinate is our 3 7. हा coordinate आपल्याला आहे. ठीक आहे. नेक्स्ट वी कॅन पुट फॉर इक्वेशन. आता इक्वेशन 1 चे 4 कोऑर्डिनेट आपल्याला भेटलेले आहेत. आता इक्वेशन 2 साठी आपण सोडवूया. त्यासाठी x ची व्हॅल्यू आपण पुट करूया इक्वेशन 2 साठी. इक्वेशन 2 साठी आपण व्हॅल्यू पुट करूया. पुट x is equal to 0. इक्वेशन 2 आहे 2 into 0 minus y is equal to 3. हे व्हॅल्यू आपण पुट केली. सो गेट हियर 0 minus y is equal to 3. So minus y is equal to 3. So we get y is equal to -3. So we get here 0 minus y is equal to 3. So we get minus y is equal to 3. Y is equal to -3. Then we can put here put x is equal to 1 in that equation second. So we get here 2 into 1 minus y is equal to 3. So we get 2 minus y is equal to 3. So minus y is equal to 3 minus 2. So minus y is equal to 1 and y is equal to we get -1. So here we get y is equal to -1. Then we can put x is equal to 2. X is equal to put करूया आपण. We get here 2 into 2 minus y is equal to 3. So get here 4 minus y is equal to 3. So we get here 4 minus y is equal to 3. So we get minus y is equal to 3 minus 4. So we get minus y is equal to -1. So we get y is equal to 1. सो y ची व्हॅल्यू आपल्याला 1. सो ह्याचे कोऑर्डिनेट आलेले हा आलाय 0 -3, हा आलाय 1 -1, हा आलाय 2 आणि 1. लास्ट कोऑर्डिनेट आहे आपला पुट x इज इक्वल टू 3. त्यासाठी आपण बघूया व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू 3 टाकूया. वी गेट 2 into 3 minus y is equal to 3. So we get 6 minus y is equal to 3. So here we get minus y is equal to 3 minus 6. We get minus y is equal to 3 minus 6. So किती आलं 3 minus 6. We get -3. So minus minus plus we get y is equal to 3. Y is equal to 3. हा जो कोऑर्डिनेट आपला आलेला आहे 3 आणि 3. हा कोऑर्डिनेट आपल्याला या ठिकाणी भेटतोय. अशा प्रकारे आपल्याला कोऑर्डिनेट भेटलेले आहेत. आता आपण हे कोऑर्डिनेट वरून ग्राफ ड्रॉ करूया आणि ग्राफ वरून आपण सोल्युशन काढूया. बघूया आपण नेक्स्ट.
8 -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8. तर त्या ठिकाणी स्केल येईल इकडं ॲज युजल तुम्ही स्केल लिहू शकता. त्याचबरोबर आता आपण या ठिकाणी पॉईंट नोट करूया. तर पहिल्या इक्वेशनसाठी जो कॉर्डिनेट आपला आला 0 -2, तर 0 -2 हा जो कॉर्डिनेट आहे तो आपण दाखवूया इथे. -0 आणि -2, 0 -2 हा कॉर्डिनेट आपल्याला इथे 0 -2. दुसरा जो कॉर्डिनेट आहे तो आपला 1 1 1 आणि 1 हा कॉर्डिनेट आलेला आहे इथे. ठीक आहे. त्यानंतर कॉर्डिनेट 2 4, 2 एक्स ॲक्सिसला चेक करा 2 आणि वाय ॲक्सिसला 4. वाय ॲक्सिस हा आपला हा आहे +4 आहे, म्हणजे 2 4 म्हणजे हा वरती आला इकडे 2 4. पुढचा जो कॉर्डिनेट आपला 3 7, 3 7 कॉर्डिनेटला आपण बघूया 3 आणि 7, 3 7, 3 ला आणि तर 7. आणि जर आपण हे कॉर्डिनेट्स जॉईन केले तर आपल्याला एक रफली आपल्याला एक हे भेटणार आहे लाईन. हे जी इक्वेशनची लाईन आहे ते आपल्याला भेटलेली आहे 3x - y = 2. याच्यासाठी ही लाईन भेटलेली आहे. तर बघूया आपण दुसरे कॉर्डिनेट्स इक्वेशन सेकंडसाठी. पहिला कॉर्डिनेट आहे 0 -3, 0 -3 हा कॉर्डिनेट इथं आहे 0 -3. दुसरा कॉर्डिनेट आहे आपला 1 -1, 1 -1 हा कॉर्डिनेट आपला येतो इथे 1 -1. तिसरा कॉर्डिनेट आहे 2 1, 2 आणि 1 सो हा कॉर्डिनेट येतो आपला इथं. चौथा कॉर्डिनेट 3 3, 3 and 3 हा कॉर्डिनेट आपल्याला भेटतोय इथे. आता हे कॉर्डिनेट्स आपण जॉईन करून घेऊया. तर हे जी लाईन आपल्या आपण काढली 2x - y = 3 याच्यासाठी काढली होती. तर हा जो या ठिकाणी इंटरसेक्शन झालेले हा जर तुम्ही कॉर्डिनेट बघितला तर हा काय आला -1 and -5 कॉर्डिनेट ऑफ इंटरसेक्शन. म्हणून आपल्या जे आन्सर आहे याचं या ठिकाणी सोल्युशन काय लिहायचं, सोल्युशन xy = म्हणजे ज्या ठिकाणी इंटरसेक्शन झाले दोन लाईनचं ते आपलं आन्सर आहे, ते सोल्युशन आहे. आणि ज्या ठिकाणी इंटरसेक्शन झालं त्याचं कॉर्डिनेट चेक करा. एक्स ॲक्सिसला काय आहे -1 म्हणून x हा -1 आणि वाय ॲक्सिसला काय आहे हा -5. सो आपला आन्सर आलेला आहे xy -1 -5. इझिली आपण हे सॉल्व्ह करू शकतो. तर बघूया आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर 2 मधील क्वेश्चन नंबर 5. त्यामध्ये इक्वेशन्स आहेत आपल्याला. तर हे गणित थोडंसं बारकाईने बघणं गरजेचं आहे की ह्या गणितामध्ये थोडेसे आपल्याला व्हॅल्यू जे आहेत ते थोड्या पॉईंटमध्ये वगैरे येऊ शकतात. कारण या ठिकाणी थोडेसे सिम्पल इक्वेशन्स पाठीमागचे होते, हे थोडेसे त्याच्यामध्ये नंबर्स एक्स्ट्रा ॲड आहेत, त्यामुळं हे थोडं बघा. तर हे इक्वेशन 1 आणि 2 साठी आपण टेबल तयार केले. त्याच्यामध्ये आपण एक्सची व्हॅल्यू पुट करूया. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आपण ह्यासाठी आपण अशा व्हॅल्यू पुट करूया -1 0 2 3 0 1 आणि 2. म्हणजे इथं -1 घेतलं आपण कारण काय की व्हॅल्यू लहान राहिल्या पाहिजेत आपल्याला, त्याच्यामुळे आपण असे व्हॅल्यू घ्यायच्यात -1 0 1 आणि 2. तर आलेल्या व्हॅल्यू आपण आता पुट करूया. सो वी कॅन फॉर इक्वेशन फर्स्ट आपण पुट करूया व्हॅल्यू पुट x = -1. मग 3 × -1 = 4y = -7. इक्वेशन फर्स्ट आहे हे. त्यामध्ये व्हॅल्यू आपण पुट केली 3 × -3 इथं काय मायनस आहे सॉरी. तर 3 × -1 -3 -4y = -7. सो -3 पलीकडे गेले वगैरे -4y = -7 + 3. सो -4y = -7 + 3 किती राहिले -4. -4 काय झाले कट झाले. y = काय राहिले 1 राहिले. सो y ची व्हॅल्यू आपली आली 1 आली.
सो कॉर्डिनेट आपला आला -1 आणि 1 हा कॉर्डिनेट आपल्याला भेटलेला आहे. त्याचबरोबर आपण पुट करूया. पुट x इज इक्वल टू 0. सो we get equation 3 into 0 minus 4y is equal to -7. So we get -4y is equal to -7. So we get y is equal to, आता हे मायनस जे आहे दोन्ही साईन कट होतील. 4y is equal to 7. So we get y is equal to 7/4. आता ही जी 7/4 व्हॅल्यू आहे त्याचा अर्थ आपण पॉईंटमध्ये घेऊ शकतो. याची व्हॅल्यू 7/4. आता उदाहरण 7ला 4 ने डिवाइड केलं. 4 1 जार 4 राहिले किती 3. पॉईंट दिला 0ला. 4 7 जार 28 राहिले किती 2. 0 आला 4 25 1.75. म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे तर 1.75 म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली याची व्हॅल्यू आपण 1.8 घेऊ शकतो. ठीक आहे, लक्षात आलं. त्याचबरोबर आता आपण पुढे पुट व्हॅल्यू करूया. पुट x is equal to 1 in this equation. So we get 3 into 1 minus 4y is equal to -7. So get 3 minus 4y is equal to -7. So get -4y is equal to -7 plus 3. So -4y is equal to -7 plus 3. We get -4. तर -3 आलते आपले. -3 plus 3 झालते. इथं 3 आलते. 3 पलीकडे जाऊन काय झाले आपले मायनस झाले. सॉरी, इथं 3 जे आहेत प्लस ते पलीकडे जाऊन काय झाले -3 झालते. मग -3 झाल्यामुळे इथं -10 आले. सो मायनस कट झाले. गेट 4y इज इक्वल टू 10. सो गेट y इज इक्वल टू व्हॅल्यू आपल्याला जी भेटणार आहे ते आले 10/4. म्हणजे किती आले 2 5 10 2 2 4. म्हणजेच व्हॅल्यू आपली आली 5/2 म्हणजे 2.5 व्हॅल्यू आली वायची. सो हिअर आता इथे किती आली आपली व्हॅल्यू 1.8. म्हणजे हा कॉर्डिनेट आलता 0 1.8. ह्याची व्हॅल्यू आपण किती आली आपली वायची 2.5. म्हणजे हा आपला कॉर्डिनेट आला 1 आणि 2.5 हा कॉर्डिनेट आपला आलेला आहे. त्याचबरोबर आता पुट करूया आपण व्हॅल्यू x इज इक्वल टू 2. सर इक्वेशन आपलं काय येईल बघा 3 into 2 minus 4y is equal to -7. So get 6 minus 4y is equal to -7. So get -4y is equal to -7 minus 6. So -4y is equal to -7 minus 6 6 12 -13. So minus कट झाले. We get 4y is equal to 13 आणि y is equal to we get 13/4. This is equal to 13/4 म्हणजे 13ला 4 डिवाइड जर आपण केलं तर काय येते बघा 4 3 12 रिमाइंडर 1 0 4 2 8 रिमाइंडर किती आले 2 आणि 4 5 म्हणजे 3.2. म्हणजे याचा आन्सर आला 3.25. जर आपलं हा जर 5 असेल तर ॲप्रॉक्सिमेटली आपण याची व्हॅल्यू 3.3 ही घेऊ शकतो. सो आन्सर आपला आले 3.3. म्हणजे आपला कॉर्डिनेट आला 2 आणि 3.3. तर हे अशा प्रकारे आपण कॉर्डिनेट आले आपल्याला पॉईंट्समध्ये आले पण आलेले सगळे कॉर्डिनेट्स. आपण आता इक्वेशन 2 साठी हे सोडवूया. आता फॉर इक्वेशन 2 साठी आपण सोडूया. इक्वेशन 2 साठी आपण व्हॅल्यू पुट करूया x इज इक्वल टू -1. सो वेट 5 into -1 -2y इज इक्वल टू 0. सो 5 into -1 -5y -5 into 2 -2y इज इक्वल 0. सो -2y इज इक्वल टू -5 तिकडे जाऊन 5 झाले. सो y इज इक्वल टू काय येणार आपले y इज इक्वल टू हे साइन पण तिकडे पाठवलं -5/2. सो y इज इक्वल टू आपली व्हॅल्यू आली -2.5. हा कॉर्डिनेट आपला आला आहे -1 -2.5 हा कॉर्डिनेट आपला आलेला आहे. देन आपण पुट करूया नेक्स्ट व्हॅल्यू x इज इक्वल टू 0. सो इक्वेशन जे सेकंड आहे त्याच्यामध्ये आपली व्हॅल्यू 5 into 0 -2y इज इक्वल टू 0 म्हणजे आली 0 -2y इज इक्वल टू 0 म्हणजे -2y इज इक्वल टू 0. म्हणून y इज इक्वल टू काय येणार देअरफॉर इथे इक्वेशन चेक करा -2y इज इक्वल टू 0. याचा अर्थ y इज इक्वल टू काय येणार 0/-2 म्हणजेच y इज इक्वल टू व्हॅल्यू आली आपली 0ला कुठल्याही संख्येने डिवाइड केलं आन्सर आलं 0. सो इथं आन्सर 0 येईल. सो गेट हिअर 0 0 कॉर्डिनेट भेटलेला आहे.
त्याचबरोबर आता आपण पुढची व्हॅल्यू टाकूया पुट x इज इक्वल टू 1. सो इक्वेशन आपले 5 into 1 minus 2y is equal to 0. So get 5 minus 2y is equal to 0. So minus 2y is equal to get minus 5 minus minus काय झाले get 2y is equal to 5. So y is equal to 5 upon 2 म्हणजेच 5 upon 2 म्हणजे 2.5. व्हॅल्यू आपल्याला 2.5 आपला कॉर्डिनेट आला 1 आणि 2.5 हे कॉर्डिनेट्स आपले आलेले आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट व्हॅल्यू पुट करूया. पुट वी कॅन पुट x is equal to 2. x is equal to आपण पुट केल्यानंतर आपली व्हॅल्यू येईल 5 2 minus 2y is equal to 0. 5 to the 10 minus 2y is equal to 0. So we get here minus 2y is equal to 10 तिकडे जाऊन झाले minus 10. आता हे मायनस मायनस कॅन्सल झाले दोन्ही साईडचे. we get 2y is equal to 10. So we get y is equal to 10 upon 2. So we get y is equal to 5. हा 5 कॉर्डिनेट आपला आलेला आहे. we get 2 5 हे कॉर्डिनेट आपले आलेले आहे. तर अशा प्रकारे हे कॉर्डिनेट्स येत आहेत. थोडे पॉईंट्समध्ये येतात म्हणून हे गणित थोडंसं डिफिकल्ट असू शकत आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु काय आपल्याला हे व्हॅल्यू टाकायच्यात. उत्तर जरी पॉईंटमध्ये आलं तरी ते आपण ग्राफमध्ये इझिली दाखवू शकतो. ते पण आता आपण दाखवूया. आपण हे ग्राफवर दाखवूया. बघूया पुढे. झिरो आपला आहे 1 2 3 4 5 6 7 7 8 -1 -2 -3 -4 -5 -6 -7. हा आपला आहे x ॲक्सिस, हा आहे y ॲक्सिस. इकडं तुम्हाला लिहायचं स्केल. इकडं होईल हे या ठिकाणी येईल -1 सॉरी हे 1 हे 2 3 4 5 6 7 8 या ठिकाणी व्हॅल्यू येतील इकडं -1 -2 -3 -4 -5 -6 -7 आणि -8 ह्या व्हॅल्यू या ठिकाणी आलेल्या आहेत. तर आपण पॉईंट ड्रॉ करूया, दाखवूया. त्यासाठी आपण पहिल्यांदा बघूया इक्वेशन फर्स्ट 3x - 4y = -7 साठी पहिला कॉर्डिनेट आपल्याला आहे -1 आणि 1 -1 x ला -1 आणि पॉझिटिव्हला 1. सो हा आपला जो पॉईंट आहे त्या या ठिकाणी येतोय आपला. हा जो पॉईंट आहे कॉर्डिनेट -1 1 हा कॉर्डिनेट आहे. दुसरा कॉर्डिनेट आपला 0 आणि 1.8 0 आणि 1.8 1.8 म्हणजे हा 1.5 आणि साधारण म्हणजे 0 आणि x ॲक्सिसला 1.8 x ॲक्सिसला 1.8 म्हणल्यानंतर हा 0 आणि हे 1 आहे 1.5 आणि 1.8 साधारण हा इथं येईल बघा. ठीक आहे, आहे 0 1.8 हा पॉईंट. दुसरा जो पॉईंट आहे आपला तिसरा जो आहे तो 1 आणि 2.5 1 आणि 2.5 1 आणि 2.5 म्हणजे हा पॉईंट आपला आलेला आहे इथे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपला आहे 2 आणि 3.3 2 आणि 3.3 याचा अर्थ 2 आणि 3.3 इथं आलेला आहे. हा पॉईंट इथं आलेला. आता हे पॉईंट्सला आपण लाईन ड्रॉ करूया. हे जे लाईन आलेले आपले इक्वेशन आले 3x - 4y = -7 साठी आपण हे लाईन ड्रॉ केली. तर आता सेकंड इक्वेशनचे आपण पॉईंट दाखवूया. काय आपला पॉईंट आहे -1 -2.5 x ॲक्सिसला आपल्याला काय येईल -1 आणि y ॲक्सिसला काय येईल -2.5 -1 आणि -2.5 म्हणजे 2.5 इथे आला. हा आपला पॉईंट भेटलेला इथे. हा आहे -1 -2.5 हा पॉईंट आहे. दुसरा पॉईंट आपला 0 0
0 0 हा जो पॉईंट आहे आपला आहे 0 0. नेक्स्ट जो पॉईंट आहे आपला 1 आणि 2.5 एक्सला 1 आणि वायला 2.5 म्हणजे हा पॉईंट आपला जाईल इथे वायला 1 आणि हा जाईल एक्सला 1 आणि वायला 2.5 म्हणजे 2.5 हा कॉर्डिनेट आपला इथे गेलेला आहे म्हणजे हाच कॉर्डिनेट येतो 1 आणि 2.5. ठीक आहे म्हणजे हा कॉर्डिनेट कॉमन आहे दोघांमध्ये म्हणजे आता तेच आन्सर असणार आहे 100%. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे 2.5 ह्याचे कॉर्डिनेट्स आपल्याला लिहायचे राहिले होते. हा कॉर्डिनेट आहे 2 आणि 3.3चा. हा झाला आपला 1 आणि 2.5 इथे ऑलरेडी इथं आपण काढलेलंच होतं इक्वेशन फर्स्टसाठी. हा पॉईंट आहे 1 आणि 2.5. तिसरा होता कॉर्डिनेट 2 आहे 2 5 म्हणजे 2 आणि 5 इथे आला. तर अशा प्रकारे आपण हे लाईन ड्रॉ केली आणि दोघं एकमेकाला इंटरसेक्ट करतायत. तो पॉईंट पण आपल्याला या ठिकाणी सापडलेला आहे. ॲप्रॉक्सिमेटली आहे हे सगळं थोडक्यात आहे ॲप्रॉक्सिमेटली. याची जी व्हॅल्यू येते ते अशा पद्धतीने हा जो ग्राफ आलेला आहे आपला 5x - 2y = 0 याच्यासाठी आपण काढलेला आहे. दोघांचा इंटरसेक्शन पॉईंट आपल्याला सापडलेला आहे. तो पॉईंट आहे 1 आणि 2.5. सो या ठिकाणी जे आन्सर असणार आहे ते सोल्युशन आहे. जे आन्सर आहे सोल्युशन xy आहे 1 आणि 2.1, 2.5. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल जे आहे ते पॉईंट्समध्ये येत आहे पण घाबरायचं काहीच कारण नाही. आपल्याला व्हॅल्यू पुट करायच्यात आपल्या मनाने ह्या पद्धतीने सोडवायचं आहे. 100% ग्राफवर आपल्याला दाखवता येते हे सुटलेलं आहे अशा पद्धतीने. तर बघूया आपण एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 6 बघूया. तर त्याच्यामध्ये पण जसा 5 नंबरचा होता क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट आपण असं त्याला म्हणू शकतो. म्हणायला डिफिकल्ट आहे पण सोडवताना जर आपण व्यवस्थित सोडवलं स्टेपमध्ये तर काहीच अडचण नाही. असाच एक इक्वेशन आहे 2x - 3y = 4. इक्वेशन फर्स्ट तर आहे करेक्ट आहे. दुसरं इक्वेशन काय झालं 3y - x = 4. इथं तर फक्त चेंज थोडा बघितला काय झालेला आहे की इथं y इकडे दिला आणि x इकडे दिलेला आहे. तर इथे x y आहे तिथे yx दिलंय. तर आपण काय करायचं टर्म चेंज करून घ्यायच्या. -x ते आपण इकडे लिहिलं हे -x आणि 3y इकडे लिहिलं. 3y इकडे काय नाही म्हणजे प्लस आहे म्हणून -x + 3y = 4 हे इक्वेशन मॉडिफाय केलं आणि त्यासाठी आपण 2 बॉक्स काढून घेतलेले आहेत कारण आपल्याला हे ग्राफिकली सॉल्व्ह करायचंय. त्यासाठी आपण आता त्याच्यामध्ये परत आपण काय करणार आहे x च्या व्हॅल्यू आपल्याला पुट करूया -1 0 1 2 -1 0 1 2 ह्या व्हॅल्यू आपण पुट करूया. तर पहिल्यांदा आपण सोडूया फॉर इक्वेशन फर्स्ट साठी वी कॅन पुट व्हॅल्यू x = -1. तर इक्वेशन फर्स्ट काय आले होईल 2 - 1 - 3y = 4 2 - 1 - 2 - 3y = 4. सो -3y = 4 -2 पलीकडे +2 सो -3y = 4 + 2 6. सो काय येईल आपलं इक्वेशन y = 6 अपॉन हे 3 - 3 ह्याला मल्टिप्लाय आहे तिकडे जाऊन काय होईल डिवाइड होतील आणि समजा मग 3 × 2 = 6 भाग तर गेला 2 आले परंतु मायनस साइन असल्यामुळे याला पण मायनस साइन आलं. y ची व्हॅल्यू आपल्याला -2 आणि हा कॉर्डिनेट आपला पहिला आला -1 -2 हा फर्स्ट कॉर्डिनेट आपला आलेला आहे. त्यानंतर आपण पुट करूया नेक्स्ट व्हॅल्यू पुट x = 0. x ची व्हॅल्यू 0 तर काय आलं 2 × 0 - 3y = 4 हे येते. सो 2 × 0 0 - 3y = 4 सो -3y = 4. सो वी गेट हिअर y = -4/3 अशी व्हॅल्यू आपली इथे. सो दॅट कारण आपण इथं सॉल्व्ह करू शकतो. याला 4 ला 3 डिवाइड केलं 3 1 जार 3 1 राहिले तर पॉईंटला 0 झालं 3 3 जार 9 परत 1 राहिले पुढे 0ला 1.3. सो ॲप्रॉक्सिमेटली याचं जे आन्सर आहे ते आपण काय लिहिणार -1.3. सो तर झालं -1.3 आणि त्याच्यामुळं हा कॉर्डिनेट आपल्याला 0 - 1.3 हा कॉर्डिनेट आपल्याला भेटलेला आहे. ठीक आहे. पुढं पुट x = 1. सो वी गेट 2 × 1 -3y = 4. So get 2 × 1 = 2 -3y = 4. So we get here -3y = हे 2 आहे ते पलीकडे जाऊन काय होतील -2
So minus 3y is equal to 4 minus 2 2. So get y is equal to 2 upon minus 3. सो वायची आपली व्हॅल्यू आलेली 2 अपॉन मायनस 3. मग या ठिकाणी हा समथिंग आपलं व्हॅल्यू जर काढायचं असेल तर 2ला 3ने डिवाइड करून चेक करायचं. सो 0 पॉईंट दिला आणि इथं पॉईंट दिला. 3 6 जार 18, 2 राहिले, परत 0 दिला, 3 6 जार 18. सो याचा आन्सर काय आलेला आहे आपलं अप्रॉक्सिमेटली मायनस 0.66. म्हणजे ह्याला अप्रॉक्सिमेटली आपण लिहू शकतो मायनस 0.7. काय आन्सर आला आपलं ह्याचं मायनस 0.7. जर समजा आपण काय केलं की ह्याची व्हॅल्यू 666 कंटिन्यू येते 66, मग 6 हा व्हॅल्यू रिकरिंग डेसिमल आहे म्हणून आता ह्या 6च्या पुढचा जो अंक आहे तो जर 5 किंवा 5 पेक्षा पुढे असेल तर आपण इथल्या अंकामध्ये 1 ने वाढ करायची. म्हणजे हा 0.666 येतोय म्हणून हा अप्रॉक्सिमेटली 0.7 आला आणि मायनस साइन आहे म्हणून मायनस 0.7. म्हणून हा कॉर्डिनेट आपल्याला आहे 1 आणि मायनस 0.7. हा आपला कॉर्डिनेट त्या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर आपण पुट करूया लास्ट व्हॅल्यूसाठी. पुट x इज इक्वल टू 2. सो गेट 2 इंटू 2 मायनस 3y इज इक्वल टू 4. 2 इंटू 2 4 मायनस 3y इज इक्वल टू 4. सो काय आलं आपल्याला मायनस 3y इज इक्वल टू 4. हे प्लस 4 तिकडे जाऊन झाले मायनस 4. सो गेट मायनस 3y इज इक्वल टू 4 मायनस 4 0. सो y इज इक्वल टू गेट 0 आपण मायनस 3 आणि कुठल्या पण संख्येने 0 डिवाइड केलं तर आन्सर इज 0. सो गेट हिअर 0. सो गेट कॉर्डिनेट 2 0 हा कॉर्डिनेट आपल्याला आहेत. अशा प्रकारे इक्वेशन फर्स्टचे कॉर्डिनेट आता आलेले आहेत. आता इक्वेशन सेकंड साठी आपण हे सोडवूया. फॉर इक्वेशन सेकंड, फॉर इक्वेशन 2 आपण पुट करूया व्हॅल्यू पुट x इज इक्वल टू -1. सो गेट हिअर इक्वेशन 2 आपलं लिहिलेच आहे. ह्याचं ऑलरेडी मायनस साइन आहे म्हणून मायनस इंटू -1 प्लस 3y इज इक्वल टू 4. हे इक्वेशन आपलं आहे सेकंड. मायनस मायनस झाले प्लस 1 प्लस 3y इज इक्वल टू 4. सो 3y इज इक्वल टू 4 मायनस 1. सो 3y इज इक्वल टू आपले 3. सो y इज इक्वल टू किती आले 3 अपॉन 3. सो y ची व्हॅल्यू आपली आली 1. सो इथं आले 1. सो फर्स्ट कॉर्डिनेट आपला -1 आणि 1 हा भेटलेला आहे याचा. देन आपण पुट करूया x इज इक्वल टू 0. सो दॅट वी गेट 0 म्हणजे -0 प्लस 3y इज इक्वल टू 4. आता 0 मायनस होतो प्लस असं 0 चिता. सो गेट 0 प्लस 3y इज इक्वल टू 4. सो गेट 3y इज इक्वल टू 4. सो गेट y इज इक्वल टू 4 अपॉन 3. आता 4 अपॉन 3 मागच्या सोडवलं होतं आपण. y ची 4 अपॉन 3 व्हॅल्यू म्हणजे किती 4 ला 3 डिवाइड केलं 3 1 जार 3 1 राहिले तर पॉईंट दिलं 0 तर 3 3 जार 9 किती राहिले 1 राहिले 0 3 1.33. सो याची आन्सर्स आपण काय घेऊ शकतो अप्रॉक्सिमेटली 1.3. इथं आपलं एक आलं होतं 1.3. सो याचं आन्सर कॉर्डिनेट आपला आलेला आहे 0 आणि 1.3. हा आपला कॉर्डिनेट या ठिकाणी येतो आहे. त्यानंतर आपण पुट करूया पुट x इज इक्वल टू 1. सो इक्वेशन आपल्याला दिलेलंच आहे इथे -1 मायनस साइन दिले आणि x ची व्हॅल्यू आपण 1 पुट केली प्लस 3y इज इक्वल टू 4. म्हणजे हे किती आलं मग -1 प्लस 3y इज इक्वल टू 4. सो 3y इज इक्वल टू किती आले 4 प्लस 1. सो 3y इज इक्वल टू आपले आले 5. सो y इज इक्वल टू आपले किती आले 5 अपॉन 3. आता 5 अपॉन 3 मग 5 ला 3 डिवाइड केलं 3 1 जा 3 आणि म्हटलं 2 पॉईंट केलं 0 3 6 जार 18 आले पण 0 म्हणजे पॉईंटर दिलेलंच आहे आपण 0 घेतला 3 6 जार 18. अशा प्रकारे कंटिन्यू 1.66 येत राहणार आहे. मग हे अप्रॉक्सिमेटली किती येणार आपलं 1.7. सो y ची व्हॅल्यू आपली आली 1.7. सो इथं आलं 1 आणि 1.7. ठीक आहे. आता आपण लास्ट व्हॅल्यू बनवूया पुट x इज इक्वल टू 2. इन दिस इक्वेशन वी गेट मायनस साइन आणि 2 प्लस 3y इज इक्वल टू 4. सो -2 प्लस 3y इज इक्वल टू 4. सो 3y इज इक्वल टू 4 प्लस 2. सो 3y इज इक्वल टू 6. सो y इज इक्वल टू 6 अपॉन 2. सो 2 3 जार 6. y ची व्हॅल्यू आपल्याला आली 3. सो आपला जो कॉर्डिनेट आला तो आला 2 3. 2 आणि 3 2 3 हा आपला काय आले कॉर्डिनेट्स आले. अशा प्रकारे दोघांचे कॉर्डिनेट्स भेटले पॉईंट्समध्ये जरी आले तर काय ते सुटतं सगळं. आपण सोडवायचं व्यवस्थित काय प्रॉब्लेम नाही. आपण आता हे पॉईंट्स जे आहेत ते ग्राफवर दाखवूया आणि त्यानंतर हे इक्वेशन
तर बघूया आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर 6. त्याच्यामध्ये आपण टेबल जे कोऑर्डिनेट्स आहेत 2x - 3y इक्वेशन फर्स्ट साठी हा आपण टेबल ड्रॉ केला, त्यामध्ये 4 कोऑर्डिनेट्स आहेत आणि इक्वेशन सेकंड साठी हा टेबल ड्रॉ केलेला आहे, याच्यामध्ये 4 कोऑर्डिनेट्स आहेत. फक्त याच्यामध्ये झालं काय की हा टेबल शेवटचा जो कोऑर्डिनेट या काढताना आपण y ची किंमत y = 6/3 असं आलं होतं. सो 3 to the 6 2 होतं, तर आपल्याकडून तिथं चुकून 3 झालं होतं, तर इथं आपण 2 घेतलेले आहे, म्हणजे शेवटचा कोऑर्डिनेट 2 2 आलेला आहे. आता हे पॉईंट आपण ग्राफ्सवरती दाखवूया. ठीक आहे, तर यातला पहिल्यांदा 2x - 3y = 4 यासाठी घेऊया. पहिला कोऑर्डिनेट आहे -1 - 2, तो -1 - 2 x साठी -1 इथे आणि -2 इथे, म्हणून हा जो पॉईंट आलेला आहे तो या ठिकाणी इथं आलेला आहे, हा आहे -1 - 2. दुसरा जो पॉईंट आहे तो आहे 0 - 1.3, x ॲक्सिसला 0 आणि y ॲक्सिसला -1.3. सो -1.3 हा आपला कोऑर्डिनेट 1 2 3 इथं आलेला आहे. त्यानंतर तिसरा कोऑर्डिनेट आहे आपला 1 - 0.7, म्हणजे x ॲक्सिसला 1 आणि y ॲक्सिसला 0.7 नंतर हा 5, हा 6 आणि इथं हा 7, हा कोऑर्डिनेट इथं आलेला आहे. त्यानंतर ना पुढचा कोऑर्डिनेट आहे इथं आपण लिहूया -1 इथं 1 - 0.7 हा कोऑर्डिनेट होता आणि हा जो कोऑर्डिनेट आहे आपला होता 0 - 1.3 हा कोऑर्डिनेट. ठीक आहे, चौथा कोऑर्डिनेट आहे आपला 2 0 नंतर ना हा आला 2 0. तर आता आपण यासाठी लाईन ड्रॉ करूया. आपल्याकडे छोटी पट्टी नसल्यामुळे आपण मोठी पट्टी वापरतो आहे. तर हे इक्वेशन झाले लाईनचं 2x - 3y = 4 साठी. तर हे आपण थोडंसं अजून लॉंग करूया ह्याचं. नंतर दुसऱ्या इक्वेशनसाठी बघूया. दुसऱ्या टेबलसाठी पहिला पॉईंट आहे -1 x ॲक्सिसवरती आणि इथं y ॲक्सिसला 1. सो -1 इथं आलेला आहे, -1. दुसरा जो पॉईंट आहे तो आपला आहे 0 1.3, x ॲक्सिसला 0 आणि याला 1.3 म्हणल्यानंतर ना आता आला 1 2 आणि हा 3. तिसरा जो पॉईंट आहे आपला आलाय 1.7, x ॲक्सिसला 1 आणि पुढे आलं 1.7 म्हणजे 5 6 7. त्यानंतर ना चौथा पॉईंट आपला 2 आणि 2. आता हे आपण ह्याच्यासाठी लाईन ड्रॉ करूया. तर ही लाईन आपली ड्रॉ झालेली आहे आणि ही जी लाईन आहे त्या लाईनचं इक्वेशन आहे -x + 3y = 4, -x + 3y = 4. आता ही जी या ठिकाणी मिड झालाय, हा जो कोऑर्डिनेट आहे एकमेकाला मिड झालेला, हा जर कोऑर्डिनेट आपण बघितला, हा कोऑर्डिनेट कसा कोणाचा x ॲक्सिसला 8 आहे आणि y ॲक्सिसला काय त्याचे 4 आहे. म्हणून आपल्या ह्या गणिताचं जे आन्सर आहे ते आपलं काय आलेलं आहे सोल्युशन हिअर xy = x ॲक्सिसला 8 आणि y ॲक्सिसला 4, म्हणून आपलं फायनल आन्सर आलेलं 8 4. अशा प्रकारे हे गणित सुटलेलं आहे. ठीक आहे. नमस्कार, मी मयूर कस्तुरे. तुम्हाला आमच्या चॅनलचे व्हिडिओ कसे वाटले त्यासाठी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ ज्यांना गरजेचा आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळवण्यासाठी आमचा हा चॅनल सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.